नमस्कार मंडळी, सोमनाथ नागोडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्यासमोरील घंटाही दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत असं एक ठिकाण ज्या ठिकाणी स्वराज्य जन्माला आलं. हो, आज आपण पाहणार आहोत रायरेश्वराचं पठार. संततधार सुरू असणाऱ्या एका सकाळी आम्ही निघालो. गाडी थेट कात्रजवरून पुरंदरच्या घाटामध्ये येऊन थांबली. अर्थातच निसर्गनिर्मित चमत्कार पाहण्यासाठी. देवडी गावा अगोदरचा जो घाट आहे त्या घाटामधले धबधबे मस्त वाहत होते. त्या रम्य सकाळी गाडीमधला तो मस्त चहा वातावरण तरतरीत करून गेला. आणि आम्ही तिथून पुढेच केतकवळे सातारा हायवे आणि भोरच्या दिशेने प्रवास सुरू केला. निसर्गरम्य भोरचा परिसर सुरू झाला तसं पहिल्यांदा आम्ही थांबलो ते म्हणजे नेकलेस पॉइंट पाहायला. भोर गावानंतरच्या एका खाणीजवळ थोडासा विसावा घेतला, परंतु पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. अशातच गाडी भोरनंतरच्या आंबवडे गावाच्या झुलत्या पुलाजवळ येऊन थांबली, ज्या ठिकाणी जिवा महाला आणि कान्होजी जेधेंची समाधी असा फलक दिसला. आणि मग काय, भर पावसात ही समाधी पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हाच आम्हाला ऐतिहासिक झुलता पूल पाहायला मिळाला, तोही भर पावसात. जिवा महालाची समाधी पाहायची आपल्याला, चला. शिवरायांचा अंगरक्षक शूर जिवा महाला व 12 मावळातील शिवरायांची ताकद एकवटणारे त्यांचे निकटवर्तीय कान्होजी जेधेंची या ठिकाणी समाधी आहे. हाच रस्ता आपल्याला पुरातन नागेश्वर मंदिराकडे घेऊन जातो, जे खूप सुरेख आहे. प्रथमच पाहिलेलं पुरातन पश्चिमेला तोंड असणारं हे मंदिर. याच नागेश्वर मंदिर परिसरातलं हे पंचगंगा कुंड, ज्या ठिकाणी 5 नद्या उगम पावल्या असं सांगितलं जातं. आणि आजही 8 गावांना त्या ठिकाणाहून पाणी पुरवठा 12 महिने होत असतो. हेच ते नागेश्वराचं मंदिर, ज्याचा दरवाजा पश्चिमेला आहे. या मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आहे. जरूर भेट द्यावी असं हे मंदिर. जिवा महाला आणि कान्होजी आंग्रेंच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. वन डेसाठी आयडियल डेस्टिनेशन असणाऱ्या रायरेश्वर पठाराला 2 रस्त्यांनी जाता येतं. एक वाई मार्गे आणि दुसरं भोर मार्गे. पुण्यापासून 50 ते 80 किलोमीटर अशा अंतराचे हे दोनही रस्ते आणि त्यांची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पायथ्याच्या गावाचा नजारा काही आवरच होता. डोंगरावरून कोसळणारे धबधबे सभोवती दिसत होते. थोडंसं पुढे जाऊन घाट सुरू होतो. हा घाट म्हणजे नुसता धबधब्यांचा नजारा. सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वराचा गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.
तो समुद्र सपाटीपासून 4694 फूट इतका उंचीवर वसला आहे. शिवरायांनी घेतलेल्या हिंदवी स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार असलेलं रायरेश्वराचं पठार भोरपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून एका दिवसात खरं तर हे पाहण्यासारखं आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच्या लांब सोंडा आणि आडवळणी घाट. त्यामुळे हा परिसर प्रचंड दुर्गम असा भासतो. एक एक वळण, एक एक चढण आणि जागोजागी धबधबे लक्ष वेधून घेतात. वरून खाली दिसणारा वाकडा तिकडा घाटही खूप मस्त दिसत असतो. अनेकदा या घाटामध्ये गाडी साईडला घेऊन थांबावंसं वाटतं. रोड साधारणच आहे, त्यामुळे SUV सारख्या पुढच्या वाहनांना इथून सहज जाता येतं. रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे टिटे धरण कोर्ले बाजूनी, जिथपासून आपण आलेलो आहोत, त्यामुळे साधारण पुण्यापासून 3 तास लागू शकतात. आणि दुसरा मार्ग म्हणजे भोर रायरी मार्गे. या ठिकाणाहूनही आपल्याला रायरेश्वराला जाता येतं. रायरेश्वर सह्याद्रीच्या कडेकपारी शिवमंदिर एक, तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख. आणाबाका झाल्या आमुच्या त्याच्या साक्षीने, एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे. देशासाठी धर्मासाठी झोकून देऊ उडी, मावळे आम्ही शिवबाचे सारे सवंगडी. आता तो थांबा आला होता ज्या ठिकाणाहून रायरेश्वराच्या पठारावरती गाडी लावून वॉक करत चालत जावं लागतं. बाहेर प्रचंड पाऊस, गरमागरम. दुपार झाले असल्याने घरून आणलेलं जेवण आम्ही गाडीतच केलं. प्रचंड थंडी, पाऊस आणि धुकं असं काहीसं विचित्र वातावरण असतं. पावसाळ्यामध्ये इकडे खूप पाऊस असतो. परंतु स्वराज्याची शपथ घेतलेली जागा पाहायची म्हटल्यावर मावळा कसा काय थांबणार. मग अशा भर पावसामध्ये वाऱ्यामध्ये आम्ही निघालो. अगदी गडाच्या पायथ्याशी गाडी लावण्याची व्यवस्था केलेली आहे. केवळ 20 मिनिटांची चढण करून आपण गडावरती पोचू शकतो. सह्याद्रीच्या विविध रूपांचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो. गडाची भटकंती करणारे रायगडाला भेट देण्या अगोदर रायरेश्वराला भेट देतात. सिमेंटच्या पायऱ्या, लोखंडी शिड्या यांची चढण करत 15 ते 20 मिनिटामध्ये आपण पठारावरती पोहोचतो. थोडीशी काळजी घेतली तर रेलिंगच्या साह्याने आणि ट्रेकिंग शूजच्या साह्याने आपण या गडावरती सहजपणे पोहोचू शकतो. हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून गडावर रायरेश्वराच्या पठाराची लांबी 11 किलोमीटर असून रुंदी 1 किलोमीटर इतकी आहे. मित्रांनो, आपण रायरेश्वराला आता वरती पोहोचलेलो आहोत आणि पायऱ्याचं मस्त धुकं आहे, खूप थंडी वाजते. जेवण करून आम्ही आता वरती आलेलो आहोत. किती वेळ लागला आपल्याला वरती? अर्धा तास लागला. ही आहे इथल्या सगळ्या पॉईंटची नावं, जवळपास 13 पॉईंट आहेत. बघूया आता यातले किती पॉईंट येतील. मस्त छान धुकं आहे, पाऊस, आजूबाजूला धबधबे, छान फुलं आहेत, रानफुलं, आणि हे सगळं पाहायचं आहे आपल्याला. या पठारावर पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे रायरेश्वराचं मंदिर, गोमुख तळं, अस्वल तळं, पांडवलेणी, 7 रंगांची माती इत्यादी.
आज गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेल्या शिवमंदिराशिवाय जननी देवीचं मंदिर आणि पाण्याची शिवकालीन टाकी आहेत. गडावर 40 कुटुंबे जंगम लोकांची राहतात, त्यामुळे राहण्याची व्यवस्था होऊ शकते. रायरेश्वर, केंजळगड आणि कमळगड अशी 1 दिवसांची मोहीम केल्यास 3ही गड आपल्याला पाहता येऊ शकतात. तो समुद्र सपाटीपासून 4694 फूट इतका उंचीवर वसला आहे. तेथून वैराटगड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंदगड इत्यादी गड दिसतात. परंतु आजच्या धुक्यामध्ये मात्र एकही गड दिसत नव्हता. वरती आल्यानंतर पेव्हर ब्लॉकचा रोड तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातो. रायरेश्वर मंदिराला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 27 एप्रिल 1645ला येथे स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे या मानाच्या स्थानी आपण आल्यानंतर आपण नकळत इतिहासामध्ये जातो आणि मग अंगावरती एक वेगळंच रोमांच उभं राहतं. प्रचंड ऊर्जा संचारल्याचा भास होतो. या रायरेश्वराचं दर्शन तुम्हाला भारावून टाकतं. याच रायरेश्वराच्या पठारावरती वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवरायांनी या मंदिरामध्ये येऊन कान्होजी जेदे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनूपंत डबीर या आपल्या 12 मावळातील सवंगड्यांसह 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली आणि मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले. त्यांना स्वराज्याची संकल्पना दिली आणि हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिलं आणि एक एक प्रदेश जिंकत अवघं स्वराज्य निर्माण केलं. इथे येऊन या रायरेश्वराच्या चरणी माथा टेकून अनेक दिवसांची मनामधली अपुरी इच्छा आता पूर्ण झाली होती. आता पूर्णत्व आल्याचा भास होत होता. हा विचार खूप मन सुखावणारा होता. हाच सुखद विचार मनी घेऊन आम्ही परतीच्या वाटेने निघालो.